राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी भाजपला विचारावं लागेल। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं वक्तव्य। मात्र राष्ट्रवादीच्या 2 गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू नसल्याचाही खुलासा। मोदी नसतील तर भाजपला लोकसभेच्या 150 जागा जिंकणंही कठीण। भाजप खासदार निशिकांत दुबेंचं वक्तव्य। मोदींची भाजपला नाही तर भाजपला मोदींची गरज, असं हे स्पष्टीकरण। निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या। राऊतांना दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंची कडाडून टीका। कोणत्याही धोंड्याला शिवसेना नाव देण्याचा आयोगाला अधिकार नसल्याचा युक्तिवाद। पक्षातल्या आउटगोईंगचं उद्धव ठाकरेंकडून समर्थन। पक्षातून दिवटे गेलेले बरे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी अयोग्य माणसाला अनेकदा जवळ ठेवल्याची खंत। हिंदीची सक्ती करून दाखवाच, मीरा रोडमधल्या सभेतून राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा आव्हान। दुकानच नाही तर शाळाही बंद करण्याचा इशारा। मुंबईत ये डुबे डुबे के मारेंगे, पटक पटंगे मारेंगेची धमकी देणारे भाजप खासदार निशिकांत दुबेंना राज ठाकरेंचं प्रति आव्हान। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची रणनीती आखण्यासाठी इंडिया आघाडीची आज संध्याकाळी ऑनलाईन बैठक। सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, तेजस्वी यादव, स्टॅलिन आदी नेते राहणार उपस्थित। मुख्यमंत्री विधान भवनात धडधडीत खोटं बोलले। पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आरोप। शवविच्छेदनाचा रिपोर्ट खोटा आहे का, विजयाबाई सूर्यवंशींचा सवाल। भूत उतरवणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील भोंदूबाबाचा माझाकडून भांडाफोड। काठीनं चोप आणि लघुशंका प्यायला लावणाऱ्या भोंदूबाबाचा कारनामा उघड। पण तक्रारीनंतर भोंदूबाबा पसार होईपर्यंत पोहोचलेच नाहीत पोलीस। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा। तर मुंबईसह ठाणे, पालघर भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।